अग्नेयचं ऐकून श्रीच्या सोबत पूर्ण अग्निहोत्री मेन्शन जणू स्तब्ध झालेलं. क्षणभर तर तिथे बसलेला प्रत्येक व्यक्ती श्वास घ्यायचा देखील विसरून गेलेला. आरवच्या लग्नाचं तर नाटक होतं हे तिथे प्रत्येकाला माहीत होतं, पण ह्या माणसाने नित्याचं लग्न सिरियसली घेतलं की काय या विचारानेच तिथे सर्वांना धडकी भरली. अग्नी, सकाळी सकाळी कॉफीऐवजी दुसरं काही चढवलं आहेस का भाई? म्हणून आम्हाला असे भयानक धक्क्यावर धक्के देत आहेस. या श्रीजाची काशी घालण्या इतपत तर सगळं ठीक होतं, पण यात नित्याच्या नात्याची अनाउन्समेंट कुठून आली बे? विष्णू अग्नेयचं ऐकून हळूच दात ओठ खात त्याच्यावर गुरगुरला. बाकीचे अजूनही म्यूट मोडवर पॉज झालेले. हा धक्काच इतका मोठा होता की त्यांना सावरायला तितका टाइमच लागत होता. विष्णू, यू ट्रस्ट मी और नॉट? अग्नेयने विष्णूच्या इतक्या शॉक होण्यावर त्याच्याकडे काहीसं चिडतच पाहिलं, कारण त्याच्यासाठी ही गोष्ट अगदीच नॉर्मल होती. ॲब्सोल्युटली नॉट. विष्णूने तर वेळही न लावता फटक्यात उत्तर देत अग्नेयची बोलतीच बंद केली. पण त्याच्या या उत्तरावर इथे अग्नेयचं तोंड बघण्यासारखं झालं ना. आपला बेस्ट फ्रेंडच आपल्यावर विश्वास ठेवत नाही बघून स्वतःच्या नशिबावर हसावं की रडावं त्याला तेच समजेना. साल्या, तू माझा मित्र आहेस की शत्रू? अग्नीचा जबडा आता रागाने अगदीच आकसला गेला. मित्र आहे म्हणूनच तुला खूप चांगल्या प्रकारे मी ओळखतो ना बडी. तू कधी काय करशील याचा काहीच नेम नाही. आता पण बघ तू कसा भैसाटल्यासारखा वागतोय. विष्णूने अगदी गंभीर चेहरा करत अग्नेयकडे बघितलं. त्याने सकाळी सकाळी घेतलीये का याचा अनुमान लावत होता तो, पण आत्ता मात्र अग्नेयने त्याला सपसेल इग्नोर मारला. त्याला आपल्यावर ट्रस्ट नाही तर त्याच्याशी कायच बोलायचं या विचारात गाल फुगले त्याचे. पण जसं इथे नित्या भाणावर आली, तिची सगळ्यात पहिली भरलेली नजर आरववर आली, जो तिलाच बघत होता. पण तिच्या डोळ्यात पाणी बघून आता त्यालाही कसं तरीच झालं आणि त्याने तिला नजरेनेच दिलासा दिला. भले त्यालाही त्याच्या भाईचा निर्णय आवडला नव्हता, पण तरी त्याला त्याच्या भाईवर पूर्ण विश्वास होता. म्हणून तर ह्यावेळी शांत बसलेला ना तो. त्यात श्रीजाचं तोंड बघून तर त्याला तिचं खूपच हसू येत होतं. नेहमीसारखी तिच्या बडेगिरीत तीच अडकली होती आणि हेच तर हवे होतं त्यालाही, की श्रीजा तिच्या मॉम डॅडला त्याच्या समोर आणेल, कारण आतापर्यंत त्यालाही त्यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. अग्नी, अरे नित्याच्या लग्नाची जरा घाई नाही का होत आहे? मी काय म्हणते, आपण आता फक्त या भुरट्याच्या लग्नाचं बघूया. माझ्या पोरीच्या लग्नासाठी अजून 2 वर्ष जाऊ दे. माझी नित्या, तिला इतक्यात काय नजरेआड करायची माझ्यात हिम्मत नाही बघ. नित्याच्या लग्नाच्या विषयाने आज म्हातारी आयुष्यात पहिल्यांदा खरीखुरी भावूक झाली. ते बघून बाकी सगळ्यांनी तर मनातच डोक्यावर हात मारून घेतला. म्हणजे ही म्हातारी विसरली वाटतं, नित्या आणि कुणालचं लग्न फक्त एक नाटक आहे ते. आपल्या आजीला आपल्यावर इतका जीव तोडताना बघून नित्यालाही भरून आलं आणि तीही सियाला मिठी मारून मुसमुसू लागली. आता तिलाही सुरू झालेलं बघून अग्नेय सोबत आरव आणि विष्णूच्याही थोबड्याचा रंग उडाला ना. म्हणजे नाटकाला ह्या कलाकारांनी जरा जास्तच मनावर घेतलेलं वाटतं. अरे यार, ही आजी तर एक नग आहे, यात काहीच वादच नाही, पण हे आमचं ध्यानही
मेंदूने खाली आहे का? आरवला तर या दोघींचा इमोशनल अत्याचार बघून या दोघींची ही डोकी एकमेकांना आपटुसी झाली. म्हणजे निदान चालतील तरी. आजी, अहो तुम्ही रडत का आहात? मीन्स यात रडण्यासारखं तर काहीच नाही ना. विष्णूने येऊन आजीचा हात दाबत तिला नाटकाची आठवण करून द्यायचा प्रयत्न करायला सटाक पुढच्या क्षणाला त्याच्या पाठीत जोरदार धपाटा बसला आईचा. आणि तो 5 किलोचा हात पाठीवर पडल्यावर ते लेकरू वेदनेने कळवळलं ना. पण आजीच्या या इन्स्टंट रिॲक्शनला बघून बाकी सर्वांचे डोळे मात्र बाहेर येता येता राहिले. म्हणजे मध्येच ह्या म्हातारीच्या अंगात माता आली की काय या विचारानेच त्या सर्वांना धडकीच भरली. अरे कार्ट्या, तू मला शांत करायला आला होतास की माझा हात दाबायला? इतक्या जोरात हात दाबलास की दुखलं ना मला. आजी तर तिचा हात चोळत अजूनच त्याच्यावर डाफरली. पण तिच्या चिडण्यावर विष्णूने काहीसा वैतागतच अशी कशी आजी आहे तुमची ह्या आविर्भावात अग्नेय, आरव आणि नित्याकडे पाहिलं. तसं त्या तिघांनीही उसासा सोडत खांदे उडवले. आता त्यांचं दुःख ते कायच सांगणार होते ना. तिने त्यांचं जीना आधीपासून हराम करून ठेवलं होतं म्हटल्यावर ते दुसऱ्याला काय वाचवणार ना. आई, अहो असं काय करताय? आता अग्नी फक्त अनाउन्स करायचं बोलतोय, बाकी गोष्टी आपण नंतर बघू. सुवर्णाने आजीला हळू आवाजात समजावत डोळ्यांनी इशारा करताच आत्ता कुठे जाऊन म्हातारीची ट्यूब पेटली वाटतं. अगं बाई, हो का? बरं, पण या श्रीजाचं काय? तिच्या तर आई वडिलांशी आपल्याला भेटलं पाहिजे ना. आता हिचे गुण अवगुण तेच आपल्याला सविस्तर सांगू शकतील. म्हणजे इथे आल्यापासून तर हिने केसांना झटका देण्यापासून दुसरं काहीच केलं नाही आहे. पण हिच्या घरी तरी ही काही करते की नाही ते तरी बघू. आजीला नाटकाची जाणीव होताच ही बाई तर तिच्या रोलमध्ये पार घुसलीच म्हणायची. पण त्यातही ती श्रीजाचा पान उतारा करायची विसरली नाही. ते बघून बाकीच्यांनी त्यांचा हसूत दाबलं असलं तरी श्रीजाला मात्र राग आला. आधीच तिच्या मॉम डॅडच्या टॉपिकने ती पार डिस्टर्ब झालेली. तिला या प्रॉब्लेम मधून कसं बाहेर पडायचं तेच समजेना. त्यात आता या म्हातारीचं तोंडही सुरू झालेलं बघून तिच्या कपाळावरच्या रेखा हलल्या ना. विष्णूलाही आजीच्या ऍक्टिंग स्किलचं कौतुकच वाटलं. नवाब, आत्ता समजलं मला तुझ्या अंगात ऍक्टिंगचे गुण कुठून आलेत ते. विष्णूने त्याच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या आरवच्या कानात हळूच कुजबुजलं. तसा तोही गालात हसला. बिग बी, माझ्यापेक्षाही आमचं हे मायक्रो व्हर्जन जरा जास्तच ॲडव्हान्स आहे. तू फक्त आता पुढे पुढे बघत जा, खूप मजा येणार आहे. आरवच्या समजवण्यावर विष्णूची नजरही परत समोर केंद्रित झाली. इतकं मोठं एंटरटेनमेंट कसा मिस करणार होता ना तो. आजी, लग्न मला करायचं आहे ना, मग तुम्ही माझ्या मॉम डॅडला भेटून तरी काय करणार? आता श्रीजा रागात ओघात बोलून रिकामी झाली. हीच तर कमजोरी होती तिची, तिचा राग, जो तिला आवरताच येत नसल्याने ती त्यातच माती खायची. तिचे मॉम डॅड आता कुठून उभा करायचे हाच प्रश्न पडलेला तिला. अग्नी, मला या पोरीची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत बरं. तू उद्याच्या उद्या हिच्या पूर्ण घराची कुंडली काढून त्यांना माझ्या समोर हजर कर बाबा. असं कसं मुलीच्या घरच्यांशी चौकशी केल्याशिवाय माझ्या नातवाचं लग्न मी कोणत्याही मुलीसोबत लावून देईन ना.
आणि जर हिच्या घरच्यांचा काही पत्ता नसेल तर मला हे लग्न मान्य नाही, आधीच सांगून ठेवतेय मी. आजीने तर डायरेक्ट ऑर्डरच सोडली. ते बघून तिथे श्रीजाचे ठोके बाहेर येता येता राहिले. बाकीच्यांनीही शॉक होण्याची दमदार ऍक्टिंग सुरू केली. आजी, अहो असं काय करताय? लगेच काय लग्न तोडायला निघालात? ती आणेल की तिच्या मॉम डॅडला? आता अशीच तर ती काय ढगातून खाली पडली नसेल ना? तिचेही मॉम डॅड असतीलच. आणि त्यात त्यांच्या लेकीचं लग्न अग्निहोत्री सोबत होतंय ऐकून तर तुम्ही बघाच, ते तर घरातल्या बरमोड्यावरच पळत येतील ते. विष्णूने तर मुद्दाम या ऍक्टिंग मध्ये उडी मारली. मागच्या 2 वर्षात या श्रीजाचे खूप नखरे झेलत होता तो, पण आता चिचुंद्री पिंजऱ्यात अडकले म्हटल्यावर तो काहीही आयती संधी सोडणार होता का? तो पिंजराही चांगलाच खंगाळून राहणार होता तो. विष्णूचा ऐकून तर श्रीजाने हाताची मूठ घट्ट आवळली. आता तो काय शांत बसणार नाही हे जाणून होती ती. कॅनडाला असताना या बयेने त्याच्या समोर तोराच इतका दाखवलेला की तो आता काही केल्या तिला सोडणार नव्हता. आजी, अहो असं का बोलताय? मी आणि आरू एकमेकांवर प्रेम करतो. आरव, तू सांग ना आजीला. आजीचं ऐकून इथे श्रीजाने कसे बसे तिचे डोळे भरले. ते बघून आरवची एक भुवई उंचावली ना. ऍक्टिंग करण्यात ही बया तर आजीलाही मागे टाकेल, पण तिने मी आणि आरू एकमेकांवर प्रेम करतो बोलल्यावर नित्याची चिडकी नजर आरववर आली आणि तिच्या नाकाचा लाल झालेला शेंडा बघून आरवने तर डोक्यावर हातच मारून घेतला. स्वीटहार्ट, तिच्या बोलण्यासोबत तिलाही खड्ड्यात घाल. मी फक्त माझ्या नित्यावरच प्रेम करतो. आरव त्याच्या प्रेमळ नजरेने नित्याला समजवत होता. आरव, मी या चिचुंद्रीचा जीव घेईन काय? नित्याची नजर अगदीच भडक झालेली. मगाचपासूनचा श्रीजाचा चाललेला नसता ड्रामा आता तिच्या डोक्यात जायचं काम करत होता. हो रे मेरा बच्चा, फक्त थोडे दिवस मी स्वतःच हिला तुझ्या पुढ्यात आणून टाकतो, मग तू एकदम निवांत जीव घे तिचा. आरवला तर त्याच्या चिडलेल्या चिमणीला बघून किती तो जीव ओवाळून टाकूसा झाला. भडकल्यावर तर त्याची चिमणी जास्त सुंदर भासायची. आताही त्या दोघांचं नजरेने बोलणं चालूच होतं की आजीच्या भसाड्या आवाजाने त्या दोघांचीही तंद्री तुटली. या दोघांना तर प्रेमाचे क्षणही कोणी उपभोगू देत नव्हतं. अगं, मग मी त्या प्रेमाचं लोणचं घालू का? हे बघ श्रीजा, मी तुला स्पष्टच सांगते, अग्निहोत्रींच्या घराची सून व्हायचं असेल तर आम्हाला तुझ्या खानदानाची माहिती असणं गरजेचं आहे. आमच्या घरात अशीच कुठलीही मुलगी तोंड वर करून येत नाही. माझ्या सियाच्याही पूर्ण परिवाराची हिस्ट्री होती माझ्या अग्नीकडे, आणि ती पोरही गुणांनी तितकी परिपूर्ण होती की तिला नाकारण्याचा आमचा काही सवालच नव्हता. लग्नानंतरही अशा पूर्ण कुटुंबाला सांभाळून ठेवलं आहे तिने. घरातला स्टाफ असू दे की गेटवरचा वॉचमॅन, प्रत्येकाला प्रेमाने वागवते ती पोर. चल, तिच्या गुणांची सर भले तुला आली नाही तरी ती मी समजून घेईन, पण तुझ्या आई वडिलांना भेटल्याशिवाय हा लग्नाचा विषय पुढे जाणार नाही. आजीच्या बोलण्यावर सगळेच थक्क होऊन तिला पाहतच राहिले. धाप लागेपर्यंत ही बाया बोलत सुटलेली बघून एक क्षण त्या सर्वांना तिची काळजीच वाटली. तसं अग्नेयच्या एका इशाऱ्यावर स्टाफ घाईतच आजी समोर पाणी घेऊन आला, पण सियाने मात्र आजीच्या तोंडून कौतुक ऐकून
तिरक्या नजरेने तिच्या राक्षसाकडे पाहिलं, जो सुद्धा गालात हसत तिलाच पाहत होता. आजीच्या कौतुकाने मॅडम अगदी लाजून चूर झालेल्या, पण अग्नेयची छाती आत्ताही अभिमानाने भरून आली. 2.5 वर्षाहूनही जास्त काळ उलटून गेलेला त्यांच्या लग्नाला, तरी त्या दोघांमधलं प्रेम कणभरही कमी झालं नव्हतं. उलट दिवसेंदिवस त्या प्रेमाची खोली तर अजूनच खोल होत चाललेली. बघितलात तुम्ही सोडून बाकी सर्वांना माझं किती कौतुक असतं. सियाच्या नजरेने अग्नेयकडे अगदी गोडवाली तक्रार केली. ते बघून अग्नेय गालात हसला. असं नाही हा जाणा, मलाही माझ्या प्रिन्सेसचं खूप कौतुक आहे. फक्त माझी एक्सप्रेस करण्याची पद्धत थोडी डिफरंट आहे. तुला हवे असेल तर मीही तुझं इथे सगळ्यांसमोर कौतुक करू शकतो. अग्नेयच्या नजरेतले ते भाव समजून सियाची नजर तर आपोआप लाजेने झुकली. त्याच्यासमोर ती कधीच जिंकणार नव्हती, पण त्याच्यासमोर हरण्यातही तिला एक वेगळंच समाधान मिळायचं. तिच्या झुकलेल्या पापण्या अग्नेयचा हसू अजूनच फुलवून गेल्या. श्रीजा, आईच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. त्या भले स्पष्ट बोलत असल्या तरी त्या या घरात सर्वात मोठ्या आहेत आणि त्यांचं बोलणं आम्ही कोणीच डावलत नाही. श्रीजाचं उतरलेलं तोंड बघून सुवर्णाला तिची थोडीशी दया आली. ते बघून आजीने तिच्यावरच दात ओठ खाल्ले. या एक मदर इंडियाला कोणीतरी जमिनीवर आणा. हिची माया तर चूक बरोबर काहीच बघत नाही. आजीला तर तिच्या या गरीब सुनेची नेहमी काळजीच वाटायची. इतकी कशी हळवी होती ती काय माहीत. नो, इट्स ओके मॉम. मला आजीच्या बोलण्याचं वाईट नाही वाटलं. श्रीजाने बळबळच दात ओठ ताणले. मग श्रीजा, तू स्वतःच अग्नीला तुझ्या पॅरेंट्सचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देशील की मी सर्च आउट करून देऊ? विष्णूने आता त्याचा फोन काढत एक नजर संशयाने श्रीजाकडे पाहिलं. तशी ती गडबडलीच. मी देते भाईंना नंतर नंबर. तिला तर विष्णूचा रागच आला. ओके देन, ठरलं तर मग. किटोचे काका काकी तिच्या बर्थडेची सगळी प्लॅनिंग करतील. बाकी इन्व्हिटेशनचं मी आणि विष्णू बघून घेऊ. आणि प्रिन्सेस, त्या दिवशीच्या थीम ड्रेस वगैरे तू आणि रीटा डिसाईड करून घ्या. मी डिझायनरला दुपारहून पाठवून देतो. अग्नेयने प्रत्येकाला ज्याची त्याची कामं देऊन तो त्याच्या प्रिन्सी आणि प्रिन्सेसला बाय बोलून विष्णू आणि आरो सोबत तडक बाहेर पडला. तशी श्रीजाही कपाळावरचा घाम पुसत तिच्या रूमकडे पळाली. आता तर सगळ्यात मोठं संकट तर तिच्या समोर उभं ठाकलेलं ना. मग काय वाटतं तुम्हाला, श्रीजा इतकी का घाबरतीये तिच्या पॅरेंट्सला बोलवायला? नक्की आता तिच्या पॅरेंट्स मागे पण असं कोणतं गूढ लपलं आहे जे झाकण्याचा श्रीजाचा प्रयत्न चाललाय. आणि अग्नेयने हा खेळलेला पहिला डाव कसा वाटला तेही मला कमेंट्स करून आवर्जून सांगा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.